हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथं पाहतोय की पूजा ही दुष्यंतच्या घरामध्ये घुसलेली आहे आणि आता त्यानंतर ती दुष्यंतच्या खोलीमध्ये सुद्धा घुसलेली असते. पण दुष्यंत हा पूजाला स्वतःच्या खोलीमध्ये राहू देत नाही. तर तो आता पूजाला समजवतो आणि सांगतो की जा तू तुझ्या खोलीत जाऊन झोप. आता पूजा विचार करते की मी जास्त अडून राहायला नको, नाहीतर मग कदाचित डीला माझ्यावरती डाऊट येईल. म्हणून मग पूजा म्हणते ठीक आहे फ्रेंड, मी जाते आणि माझ्या रूममध्ये झोपते. आणि मग पूजा येते आणि आता तिथे पुन्हा एकदा गेस्ट रूममध्ये झोपते. आता पूजाला भूक लागलेली असते, त्यामुळे मग पूजा आता बाळजाबाईंना फोन करते आणि फोनवरती पूजा बाळजाबाईंना म्हणत असते की तुम्ही विसरताय का, मी खरोखर आजारी नाही आहे. खरोखर मी एकदम व्यवस्थित आणि ठणठणीत आहे. मी खाऊ पिऊ शकते आणि तुम्ही मात्र माझ्या खाण्यापिण्याची कोणतीही व्यवस्था केलेली नाही आहे. अहो मला भूक लागली आहे इथे मरणाची, तुम्हाला काही कळतं आहे का? नाही, डीला मिळवण्याच्या नादात माझा जीव जाणार नाही याची तेवढी काळजी घ्या, नाहीतर जीवही राहणार नाही आणि डीही मिळणार नाही. कळतं आहे ना मला नेमकं काय म्हणायचं आहे ते? एक काम करा, लवकरात लवकर माझ्यासाठी मस्त पंचपक्वान्नी जेवण घेऊन इथे या. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात तू कुणाशी बोलायलास ते तुला कळायलं आहे ना? त्यावर पूजा म्हणते येस ऑफकोर्स, मी त्या बाईशी बोलते जी आता माझी होणारी सासू आहे आणि जिला तिची सध्याची सून नको आहे. बरोबर ना सासूबाई? मग जाऊ द्या, आता मला ना तुमच्याशी उगाच इज्जत घालण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मला भूक लागली आहे आणि मला लवकरात लवकर तुम्ही खायला आणून द्या. आता पहिल्यांदा बाळजाबाईंना अशी ऑर्डर कुणीतरी सोडलेली असते. बाळजाबाई खूप चिडतात आणि आता त्या मनात म्हणत असतात ह्या पोरीला मला काही बोलता येत नाही आहे, कारण ही पोरगी दुष्यंतच्या आयुष्यातनं त्या गावंढळ अडाणी अशिक्षित कृष्णाला काढून टाकणारे आणि म्हणून आणि फक्त म्हणून आम्ही हिचं एवढं बोलणं खपवून घ्यायला लागलो. पण ह्याचा अर्थ असा होत नाही काही बोलल तसं आम्ही वागू. तर आता इथं पूजाचं सगळं बोलणं जयकांतने ऐकलेलं असतं आणि जयकांतला कळालेलं असतं की याचा अर्थ पूजा काही आजारी वगैरे नाही आहे, तर पूजा ही सगळी काही नाटकं करते. मग आता जयकांत हा पूजाच्या खोलीत येतो. पूजा नाटक करू लागते तर जयकांत म्हणतो गप्प बस, नाटक करू नकोस. तुला काय वाटलं मला कळलं नसेल का? सगळं कळलं आहे मला. नाही म्हणजे आता हे तुझं दुर्दैव म्हणावं का माझं सुदैव म्हणावं ते खरंच मला कळना झालं आहे. पर एक गोष्ट मात्र झाक झाल्या आणि ती म्हणजे मला तुझं आणि काकीसाहेबांचं अख्खंच्या अख्खं गुपित कळलं. आता हे समज म्या जाऊन दुष्यंतला नाही सांगणार, पर त्यासाठी माझी एक अट आहे, ती तुला गुपचूप पूर्ण करावी लागणार. जर माझी अट तू शांतपणे पूर्ण केलीस तर मग मला दुष्यंतला काय बी सांगावं लागणार नाही. आता तू ठरवायचं तुला काय करायचं आहे ते, नाहीतर मग मला काय करायचं आहे ते मी करणार. त्याबरोबर पूजा म्हणते कसली अट? त्याबरोबर लगेचच जयकांत म्हणू लागतो बघ तुला दुष्यंत हवा आहे, तुला दुष्यंत बरोबर राहायचं, पण आज पावतर हे एवढं भारी पाखरू आमच्या गावात बी कधी आलं नव्हतं की. मग आता एवढं भारी पाखरू गावात आलं आहे आणि जयकांत शेटनी त्याचा आस्वाद घेतला नाही असं झालं तर ते बरं नाही ना वाटणार. नाही म्हणजे शिरस्था मोडल ग. आज पावतर ह्या गावात आलेल्या प्रत्येक भन्नाट पाखराची चव आम्ही तर चाखलेलीच आहे. त्यामुळं आता तुझी चव बी पहिली आम्हीच असं म्हणत आता तो पूजाच्या गालावरून हात फिरवू लागतो. पूजा त्याचा हात झिडकारते. त्यावर तो म्हणत असतो झिडकार की. अगं मला तर काहीच फरक पडत नाही, तू माझा हात झिडकारच. मग म्या जातो आणि भावड्याला सगळं काही खरं सांगून टाकतो. त्याला सांगतो की कशी तू त्याची फसवणूक केलीस, कसं तू ते नाटक केलंस, कसं तुझ्या आईनं सुद्धा नाटक केलं आणि कसं कृष्णा म्हणजेच आमच्या वहिनीसाहेब आणि दुष्यंतला वेगळं करण्यासाठी तू प्रयत्न करतेस. हां, आता एक गोष्ट मात्र म्या करणार, ती म्हणजे या समध्यात म्या काकीसाहेबांचं नाव कुठं बी नाही रोवणार. समधीकडं म्या फक्त तुझंच नाव घेणार. म्या दुष्यंतला सांगताना असंच सांगणार का तू ह्या घरात शिरकाव केलेला आहेस म्हणून. आता सगळं काही तुझ्यावर अवलंबून आहे बघ. जर म्या म्हणायलोय तसं वागलीस तर ह्या सगळ्यातनं सुटशील आणि जर म्या म्हणायलोय तसं नाही वागलीस तर ह्या सगळ्यात गुंतशील. आता काय करायचं ते तुझ्यावर आहे.
या सगळ्यातनं सुटायचं का या सगळ्यात गुतावून पडायचं? त्यावर मग आता पूजा म्हणते ठीक आहे, तू म्हणशील तसं होईल, तुला जे हवं आहे ते मिळून जाईल, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, यातलं काहीही डीला कळता कामा नये. आणि एकदा का तुझ्या मनाप्रमाणे सगळं घडलं की त्यानंतर पुन्हा कधीच माझ्याकडे डोळे वर करून सुद्धा बघायचं नाही, कळलं ना? आणि काय म्हणालास, ती गावंढळ अशिक्षित कृष्णा ती तुझी वहिनी नाही, लेट मी करेक्ट, ती गावंढळ अशिक्षित कृष्णा तुझी वहिनी नाही आहे, तर मी पूजा रांगडे पाटील, नाही सॉरी चुकलंच, मिसेस पूजा दुष्यंत रांगडे पाटील ही तुझी वहिनी असणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं हां, आणि पुन्हा माझ्या नजरी पडायचं नाही. फक्त माझी एक चूक झाली आहे ना, त्यामुळे मी तुला तू जे मागतोयस ते द्यायला तयार आहे, कळलं ना? त्याबरोबर तो म्हणत असतो काय बी म्हण, पर शेवटी आज तू माझ्याबरोबर तर राहणार. त्यावर पूजा म्हणते पण जर हे कोणाला कळलं तर? त्यावर जयकांत म्हणतो अगं पाखरा. त्याबरोबर पूजा ही त्याला म्हणते लिमिट्स विसरायचे नाही, लिमिटमध्ये राहायचं आणि लिमिट आहे तेवढंच बोलायचं. माझ्याजवळ आणि माझ्या पुढे जास्त कोणी बोललेलं मला आवडत नाही, कळलं? मी कृष्णा नाही, पूजा आहे, पूजा, कळलं ना? त्याबरोबर जयकांत हा पूजाला म्हणतो ठीक आहे, मग कधी मिळणार मला हवं ते? त्यावर पूजा म्हणते कोणाला कळणार नाही अशा वेळी. त्याबरोबर मग लगेचच जयकांत म्हणतो अगं मग आत्ताच की, आत्ता कुणाला कळणार आहे काय? आता समधीजण गेली की झोप आहे आपापल्या खोलीत, आता बघ इकडं कोण बी यायचं नाही, आता फक्त तू आणि मी आणि तू आणि तुझी ही खोली आणि खोलीचं दार बंद. खोलीच्या आत काय घडलं, कुणी केलं, कुणाला काय बी कळणार नाही. आणि तू काळजी तर सोडूनच द्या, म्या तुझ्यामधलं आणि काकी साहेबांमधलं बोलणं ऐकलं बी नाही, समजा बोलणं मेमरीतनं एकदम डिलीट करणार बघ. पर आपल्याला जे हवं आहे ते मिळाल्याच्या नंतर, आलं ना ध्यानात? त्याबरोबर पूजा ही मनातून जयकांतला खूप शिव्या घालत असते, पण तोंडावर द्यायची हिंमत नसते. तोंडावरती जयकांत तिला जे सांगत असतो ते करण्यावाचून तिच्याकडे काही पर्याय नसतो. जयकांत म्हणतो चल ग मग माझी राणी, सुरुवात करायची का? आणि मग आता जयकांत हा पूजाच्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतो. आता पहिलं तो बाहेर डोकावतो, बाहेर कोणी उभं वगैरे तर नाही आहे ना ह्याची खात्री करून घेतो. आता कोणी दिसत नसल्याने तो दरवाजा बंद करणारच असतो. इतक्यात तिकडनं खालून जाणारा नोकर त्याला दिसतो आणि आता नोकराने त्याला बघितलं ही गोष्टसुद्धा त्याला कळते. मग आता तो लगेचच तिकडनं बाहेर पडतो आणि नोकराला म्हणतो काय रे, काय करतोयस तू इथे? त्यावर तो म्हणतो काही नाही साहेब, झोपाय चाललो होतो. त्यावर तो म्हणतो बरं जा झोप, पण ह्या खोलीत पाहुण्याबाई राहिल्यात तिथं लक्ष ठेव, नाही म्हणजे त्यासनी काय हवं नको ते बघ. आता म्या झोप माझी उघडली म्हणून त्यासनी काय हवं नको ते बघायला आलो होतो काय? आता खरं तर जयकांत हे मुद्दाम बोलतो जेणेकरून त्या नोकराला शंका येऊ नये. त्यावर तो नोकर म्हणतो वैजी साहेब. आणि मग तो नोकर तिकडनं गेल्यावर लगेचच पूजा ही म्हणते बघितलंस हे असं होईल म्हणूनच मला भीती वाटते. त्यावर जयकांत म्हणतो काळजी नको करू, आता कोण नाही यायचं, गेली समधी झोप आहे. तो एकच नोकर जागा होता, त्याला बी म्या कटिवले. त्यानंतर मग आता लगेचच जयकांत म्हणतो बरं मग करायचं का आपण आपल्या कामाला सुरुवात? आणि त्यानंतर मग आता पूजा आणि जयकांत हे दोघंजणं एकत्र आलेले असतात. तर आता इकडे जयकांत हा पूजाला सांगत असतो की मला अंधार आवडतो, मला उजेडाची सक्त नफरत आहे ग राणी. त्याबरोबर मग आता पूजा लाईट्स ऑफ करून घेते. त्याबरोबर जयकांत म्हणत असतो घाबरू नगस आणि काळजी तर बिलकुल करू नगस. ह्या खोलीत ह्या दरवाजाच्या आड काय घडलं हे कधीच तुझ्या दुष्यंतला कळणार नाही, समजलं नवं? अगं नेहमी समजी चांगली पाखरं त्या दुष्यंतच्याच वाट्याला का? कधीतरी जरा आम्हाला बी चांगल्या पाखरांचा चांगला आस्वाद मिळायला हवा की नको? खरं तर पूजाला आता राग येत असतो जयकांतचा, पण ती तिचा राग व्यक्त करू शकत नसते. कारण जर दुष्यंतला हे सगळं समजलं तर दुष्यंत खरोखर तिला घराच्या बाहेर हकलवून टाकेल आणि मग सगळ्याचा काही उपयोग राहणार नाही. ही गोष्ट तिला माहिती असते म्हणून ती जयकांतला काही बोलत नसते आणि याच गोष्टीचा फायदा जयकांतसुद्धा घेत असतो. तर इकडे आता रात्री
दुष्यंत विचार करतो की मघाशी गौतमी जेव्हा माझ्या खोलीत आली होती तेव्हा मी गौतमीला सांगितलं तर होतं की जाऊन तू तुझ्या खोलीत झोप, घाबरू नकोस, काळजी करू नकोस, तिथे कोणी येणार नाही किंवा तिथे काही भीती नाही आहे म्हणून. पण एकदा जाऊन खात्री करून घ्यायला हवी. काय करू? कृष्णाला बरोबर घेऊन जाऊ का? मग दुष्यंत कृष्णाला उठवण्यासाठी वळतो, पण दुष्यंतला दिसतं की कृष्णासुद्धा खरोखर खूप गाढ झोपलेली आहे. दुष्यंत विचार करतो जाऊ दे, हिला आत्ता नको उठवायला, कारण तसंही हिलासुद्धा मगापासून त्या बहिणीची काळजी करून करून झोप येत नव्हती. आता कुठे जाऊन हिला झोप लागली आहे तर लगेच मी उठवलं तर झोप मोडेल उगाच बिचारीची आणि मग पुन्हा काळजी करत राहील. त्यापेक्षा मी एक काम करतो, मीच जातो आणि पटकन बघून येतो. त्याचबरोबर मग आता दुष्यंत अलगद बेडवरनं उठतो, पटकन खोलीचा दरवाजा उघडतो आणि आता तो पूजाच्या रूमच्या दिशेने जाऊ लागतो. आता पूजाच्या रूमच्या दिशेने दुष्यंत जातोय ही गोष्ट जयकांतला माहीतच नसते. आता दुष्यंत जातो आणि दुष्यंतला वाटतं नॉक करू का? परत तो विचार करतो नाही नको, तसंही हिने दरवाजा आतून लॉक थोडीच केला असेल, बरं नाही आहे म्हटल्यावर खोलीचा दरवाजा तर उघडाच असेल ना, आणि नॉक केलं तर उगाच तिचीसुद्धा झोप मोड होईल, झोप मोड व्हायला नको तिची. म्हणून मग दुष्यंत सरळ दरवाजाला धक्का देतो. आता दुष्यंत दरवाजाला धक्का देतो आणि त्याच्यासमोर खूप अनपेक्षित चित्र उभं असतं. ते म्हणजे त्याचाच धाकटा भाऊ आणि त्याला जी मुलगी आवडायची, जिने त्याला एवढं समजावून सांगितलं होतं की तिच्या हातून एकदा चूक झाली, तिचं त्याच्यावरती खूप प्रेम आहे आणि ती पुन्हा असं वागणार नाही वगैरे वगैरे, सो अँड सो. तीच मुलगी आता पुन्हा त्याच्या भावाबरोबर आहे. आता पूजाच्या लक्षात येतं की कोणीतरी खोलीत आलं आहे. त्याबरोबर पूजा लगेच उठून बसते आणि ओरडायला लागते, फ्रेंड बरं झालं तू आलास, फ्रेंड बघ ना हा मला त्रास देतोय, फ्रेंड सांग ना याला माझ्या खोलीतून जा, मी कधीपासून सांगते पण हा माझं ऐकतच नाही आहे फ्रेंड. त्याबरोबर आता पूजा ही लगेचच दुष्यंतकडे येते आणि ती दुष्यंतला आता घट्ट मिठी मारू पाहते. तिला वाटत असतं की एकदा का डीने मला जवळ घेतलं की त्यानंतर मग डीच्या मनात माझ्याबद्दल कोणत्याही पद्धतीची शंका नाही आहे हे मला कळून जाईल. पण आता दुष्यंत पूजाला जवळ घेत नाही. त्यावेळी पूजाच्या लक्षात येतं की कदाचित डीला माझ्यावरती डाऊट आला आहे. मग पूजा आणखीन हेवी ड्रामा करू लागते. त्याबरोबर जयकांत म्हणतो, ए गप, कशाला उगाच ओरडते असं कोकलत्यास ग, किती नाटकं करशील अजून खोटी नाटी. भावा, अरे काही एडीबिडी पोर नाही आहे ही पक्की शानी आणि मोनी आहे. अरे तुला फसवण्यासाठी आणि वहिनी साहेबांपासून तोडण्यासाठी हिनं हे समजा नाटक रचलंय, एवढंच. त्याबरोबर आता पूजा म्हणते खोटं आहे, सगळं खोटं आहे. त्याबरोबर मग आता लगेचच जयकांत म्हणायला लागतो, व्हय म्या खोटं बोलायलो व्हय, बरं मग आता भावड्या म्या तुला समजा पहिल्यापासून सांगतो. हिचं नाव पूजा म्हणजेच गौतमी केळकर, बरोबर ना? ही तुझ्याबरोबर तुझ्याच पुण्याच्या हापिसात कामाला होती आणि तिथं पुण्याच्या हापिसात हिनं तुला फसवलं. हिनं तुझ्याबरोबर फिरमाचं नाटक केलं आणि स्वतःच्या बॉसबरोबर पण राहिली आणि ते समजा तुला कळलं म्हणून रागानं तू गावाला निघून आलास. आणि गावाला आल्यावर म्या जरा माझ्या हळदीत तमाशा केला, दारू पिऊन कुठंतरी मरून पडलो आणि त्यामुळं कृष्णीचं लगीन होत नव्हतं. त्यावर दुष्यंत रागाने जयकांतकडे बघतो. जेव्हा तो कृष्णाला कृष्णी म्हणतो त्यावेळी मग लगेचच जयकांत म्हणतो, माफ कर भावड्या, माफ कर, म्हणजे वहिनी साहेबांचं म्हणजे लगीन थांबलं होतं तेव्हा तू तिथं आलास आणि गावातली लोक वहिनी साहेबांनी नावं ठेवत होती, काकी साहेबांनी नावं ठेवत होती आणि म्हणून तू सरळ मागचा पुढचा कुठला बी विचार न करता वहिनी साहेबांच्या गळ्यात डोरलं बांधलंस आणि त्यांच्याशी लगीन केलंस, बरोबर ना? असंच घडलं होतं. आता ते समज ह्या पोरीला बघवत नाही आहे. हा आता ती यांची बहीण आहे पण तरी बी तिला ह्यांचं सुख बघवत नाही आणि म्हणूनच हिनं ह्यो समजा डाव रचला होता. स्वतः पागल असण्याचं नाटक करणार आणि मग घरात घुसल्यावर तुझ्या मनात शिरणार आणि मग तुझ्या मनातनं कृष्णा वहिनींना बाहेर काढणार. अरे म्या हिचं स्वतःहून फोनवरचं बोलणं ऐकलं आहे. त्यावर दुष्यंत विचारतो, कोणाबरोबर बोलत होती ही? त्यावर मग आता जयकांत विचार करतो की नको, बाळजाबाईंचं नाव घेतलं तर या सगळ्यात मी चढकेन. मग तो म्हणतो की ते मला माहीत नाही बघ भावड्या, पण बोलत होती तेव्हा मी ऐकलं. आता एवढं समजा मी खोटं रचून कसं काय सांगू शकतो बरं? त्याबरोबर मग आता दुष्यंत हा जयकांतला म्हणत असतो, निर्लज्जा, पण तुला लाज वाटत नाही का? हे असं वागताना आपल्या घरात आलेल्या मुलींबरोबर तू हे वागशील का? तुझी ही वागण्याची पद्धत आहे का? त्याबरोबर जयकांत म्हणत असतो, अरे भावड्यात त्याबरोबर तो म्हणतो, तुझ्याकडे तर मी नंतर
सविस्तर बघतोच जयकांत. मला ना लाज वाटते कधी कधी तू माझा भाऊ आहेस हे सांगण्याची. अरे किती कमी वयात तू दारू प्यायला लागलास, किती कमी वयात तू जुगार खेळायला लागलास, किती कमी वयात तू सगळ्या चुकीच्या गोष्टी शिकलास, पण तरीही मोठा भाऊ म्हणून मी कधी तुला दम दिला नाही किंवा कधी तुला जबरदस्ती केली नाही हे सगळं सोडण्याची. सगळं तुला मी माफ करत गेलो कारण तू माझ्यापेक्षा वयाने लहान होतास म्हणून. पण याचा अर्थ असा होत नाही की तू विचित्र काहीतरी वागशील आणि मी तुला सोडून द्यावं. कळलं ना? हे जेव्हा काकीला आणि काकांना कळेल ना तेव्हा त्यांनासुद्धा तुझा खूप राग येणार आहे. त्यांनासुद्धा तू वागलेलं कृत्य अजिबात आवडणार नाही आहे. आणि तू नीच, हलकट आणि नालायकपणाच्या सगळ्या सीमा पार करायचं ठरवलंच आहेस का गं? नाही म्हणजे एकदा मला फसवलंस तेव्हा मी फसलोसुद्धा आणि आता पुन्हा तेच करू पाहत होतीस. पुन्हा माझ्या स्वभावाबरोबर. शी, लाज वाटत नाही का गं तुला? लाज, लज्जा, शरम हे सगळे शब्दसुद्धा तुला म्हणजे ऐकले नाही आहेत असंच वाटत असेल ना? नीच आहेस तू एकदम. खरंच मला कधी कधी प्रश्न पडतो की खरोखर कृष्णा आणि तू बहिणी कशा? हो बरोबर, कृष्णा मुळात तुझी सख्खी बहीण नाहीच आहे ना? नाही, बरोबर आहे, ती तुझी बहीण असूसुद्धा शकत नाही. कारण काय आहे ना, तुला तिच्या नखाची सुद्धा सर नाही आहे. अगं ती बिचारी कृष्णा जी तुझी इतकी काळजी करते, तुला बरं वाटावं, तुला बरं होता यावं यासाठी ती प्रार्थना करते. मला नवनवीन डॉक्टर्स हायर करा, माझ्या पूजासाठी काहीतरी करा असं सांगते. आणि एकीकडे तू जी त्याच पूजाच्या सुखावर उठलीस. त्यावर जयकांत म्हणतो, भावड्या हे बघ, तू यातलं काकीसाहेबासनी आणि पप्पासनी काय बी सांगू नगस. अरे म्या मुद्दामून नाही केलं हे समज. आता जो तळ राखी तो पाणी चाकीच की. आता जर मासा खारा आहे हे कळलं तर मग माशाची चव घ्यावी वाटणारच ना. आता तुझ्या या मेवणीत खोट होती म्हणून मग मला वाटलं की हिच्या वाईटपणाचा म्या बी जरा फायदा करून घ्यावा. इतकंच काय ते माझं म्हणणं. हे बघ, म्या तुला रिक्वेस्ट करतो, काकीसाहेबासनी यातलं काही सांगू नगस. काकीसाहेबासनी म्या हे समज केलेलं कळलं तर त्या नाराज होतील, माझ्यावर चिडतील की. हां भावड्या, नाही सांगायचंच ना काकीसाहेबासनी. हे बघ, म्या तुला सबूत देतो, पुण्यांदा ह्यो जयकांत शेट असलं काही कृत्य करणार नाही. हवं तर म्या लेखी देतो ना तुला. हां, तुम्ही ती शिकलेली माणसं, फडाफडा इंग्रजी बोलणारी, तुम्हासनी ते काय म्हणतात इंग्रजीत, काय बॉन्ड, तसं केलं की विश्वास बसतो की नाही. मग हवं तर म्या तुला बॉन्ड करून देतो. म्या पुण्यांदी वाईट वागायचो नाही. पर भावा, अरे प्लीज बाळाचा बाईसने सांगू नगस की. इतक्यात त्या खोलीत कृष्णा येते आणि कृष्णा विचारते, काय सुरू आहे इथं दुष्यंत सरकार? नाही म्हणजे तुम्ही, पूजी, जयकांत, काय चाललं आहे का इथं? त्याबरोबर मग दुष्यंत हा कृष्णाकडे बघतो, पूजाकडे बघतो आणि जयकांतकडे रागाने बघतो. त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो तुम्ही काही बोललं ना, काहून झालं आहे, काय झालं? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. धन्यवाद.